राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR व आपलं हे कराळे 999 चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आज 13 जून व आज हा पावसाचा मास्टर स्ट्रोक राहणार आहे। 12 जूनला म्हणजे काल फार जोरदार आणि राज्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी लागलेली आहे आणि काही ठिकाणी तर मेघगर्जनेसोबत विजांचाही मुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। परंतु शेतकरी बंधूंनो, यापूर्वी सांगितलं होतं की 12 तारखेपर्यंत आपल्याकडे जसं शक्य असेल तेवढं पेरणी किंवा लागवड करून घ्यावी, परंतु आज 3 वाजेपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला उघाड मिळणार आहे। तेव्हा शक्य असेल तेवढं आजही लागवड करून घ्या किंवा पेरणी करता येत असेल तर पेरणी करावी, कारण पाऊस जास्त झाल्या कारणाने बऱ्याचशा ठिकाणी पेरणी योग्य आता शेतामध्ये जे यंत्र आहेत ते चालणार नाहीत। त्यामुळे जिथेही शक्य असेल तिथे त्या शेतकऱ्यांनी आज 3 वाजेपर्यंत आपली पेरणी पूर्ण करावी, कारण आजपासून तर येणाऱ्या 18 तारखेपर्यंत राज्यामध्येच सर्वदूर पाऊस पडणार आहे। फार जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे। आज आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर असेल, वैजापूर असेल, गंगापूर असेल, जालना जिल्ह्यामध्ये मंठा, परतूर, आष्टी या भागामध्ये दुपारी 1-3 वाजेच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल। तसंच परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे, मानवत आहे, सेलू आहे, पाथरी आहे, गंगाखेड आहे, वसमत आहे, पूर्णा आहे, या ठिकाणी सुद्धा हा पाऊस बरसणार आहे। तसंच हा पाऊस सर्वात जास्त जर असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान लातूरचा जो काही भाग असेल, औसा असेल, निलंगा असेल किंवा शिरूर अनंतपाळ असेल, या ठिकाणी जबरदस्त पाऊस पडणार आहे। तसंच पश्चिम महाराष्ट्रातला जो काही भाग आहे तिथे तर आज दुपारी 11 वाजल्यापासूनच सांगली, सातारा, कराड, वाई आणि सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, नाशिक या भागामध्ये हा पाऊस सर्वात जास्त पडणार आहे। तसंच हा पाऊस वर खानदेशमध्ये धुळे असेल, चाळीसगाव असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, या ठिकाणी हा पाऊस जोरदार होणार आहे। 14 तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये आजच्यापेक्षाही जास्त या पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन सर्वदूर हा पाऊस समप्रमाणामध्ये पडणार आहे। परंतु या पावसाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस ना हवा राहणार आहे व ना विजेचा प्रकार राहणार आहे। त्यामुळे हा पाऊस फार पेरणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी फार योग्य ठरणार आहे। 15 तारखेला परत एकदा या पावसाची तीव्रता वाढणार आहे आणि 15 तारखेला आपल्या राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक जोरदार पाऊस पडणार आहे। पूर्ण जिल्ह्यामध्येच छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर असेल, या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस होईल। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा देगलूर असेल, किनवटचा परिसर असेल, त्याच्यानंतर भालकी वगैरे त्या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच सर्वदूर हा पाऊस राहणार आहे। तसंच बीड आहे, केज आहे, धारूर आहे, या ठिकाणी परळी, वैजनाथ या ठिकाणी सुद्धा या पावसाला जोरदार 14 आणि 15 तारखेला हजेरी लागणार आहे। याच्यामध्ये वडवणी असेल, केज असेल, गेवराई असेल, अंबड असेल, परभणी आहे, पाथरी आहे, सेलू आहे, जिंतूर, त्याच्यामध्ये पूर्णा, वसमत, गंगाखेड, पालम या ठिकाणी हा पाऊस फार चांगला पडणार आहे। 15 तारखेला या पावसाची तीव्रता मात्र विदर्भामध्ये सर्वात जास्त राहील आणि विदर्भामध्ये हा पाऊस संध्याकाळी 7 वाजता नागपूर या क्षेत्रामध्ये, नागपूर या विभागामध्ये फार मुसळधार धुवाधार पाऊस होणार आहे। नागपूर असेल, त्याच्यानं अमरावती, यवतमाळ असेल, त्याच्यानंतर त्या कारंजा असेल, पुसद असेल, अकोला असेल, शेगाव असेल, बुलढाणा, मेहकर, या नांदुरा या भागामध्ये हा पाऊस 14 आणि 15 तारखेला फार जोरदार पडणार आहे। तसंच जळगाव आहे, जळगाव, त्याच्यानंतर तुमचं शहादा या भागामध्ये 15 आणि 16 तारखेला फार मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, तुम्ही वेळ न गमावता जेवढं शक्य असेल तेवढं आपल्या शेतीची जी पेरणीची जी तयारी आहे ती पूर्ण करून घ्यावी, कारण हा पाऊस रेग्युलर रोज भाग बदलत थोडा अधिक किंवा अति जास्त अशा प्रमाणामध्ये हा पाऊस येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश आपल्यापर्यंत दिलेला आहे आणि हा संदेश आता इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण आवर्जून पोहोचवा व माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण
आत्तापर्यंत दिलेले अंदाजे आणि आपल्या आलेल्या प्रतिक्रिया मला फार अनमोल राहतात. आणि ज्या बी शेतकऱ्यांना काही प्रश्न त्यांच्या भागामधले असतील किंवा तिथे केव्हा पाऊस पडणार आहे ते त्यांनी कॉमेंटमध्ये त्यांचा गाव आणि त्यांचा जिल्हा हा जर मला सांगितला तर मी त्यांना तिथल्या पावसाबद्दलचा अंदाज देण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाच्या तुम्हाला परत एकदा हार्दिक शुभेच्छा.